आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट और मैं हूं आपके साथ नेहा खान। बुलेटिन की शुरुआत करते हैं फटाफट न्यूज के साथ। सातारा बीड़ बाईपास संग्राम नगर उड़ान पुल सिटी ट्रेंड सेंटर, यहां पर दीवार गिरने से 7 से 8 मजदूर जख्मी हुए हैं। 2 लोगों की मौत की खबर सामने आ रही है। नासिक यहां पर गुस्से में आकर पति ने पत्नी को और सास को जलाने की कोशिश की है। दोनों अस्पताल में भर्ती है। खुलदाबाद का नाम रत्नपुर करने की मांग संजय केनेकर मुख्यमंत्री से करेंगे। अमृत वरिष्ठ नागरिक योजना के तहत 75 साल के लोगों को टिकट में 50% डिस्काउंट दिया जाता है। इसीलिए लोग आधार कार्ड पर अपनी उम्र बदलकर आधार कार्ड से खिलवाड़ करते नजर आ रहे हैं। दौलताबाद किले पर आज आग लगने की वारदात हुई है। चारों बाजू से बड़ी आग लगने की खबर सामने आई है। राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा भारत में 625 जिलों में जेल भरो आंदोलन वक्फ बिल संशोधन 2025 के विरोध में किया जाएगा। अब खबरें तफसील से। हर्षवर्धन जाधव है हमारे साथ, चलिए देखते हैं इन्होंने क्या कहा। जय शिवराय। आज ईद। सर्वप्रथम माझे जे हितचिंतक आहेत, जे मुस्लिम धर्माला मानतात, त्यांचं मी अभिष्टचिंतन करतो, अभिनंदन करतो, त्यांचे मुबारकबाद देतो। मला आयुष्यामध्ये खूप जास्त प्रेम, सद्भावना मिळाल्या आणि म्हणूनच 7 हार्ट अटॅक येऊन सुद्धा मी सज्जच आहे आणि तुमच्या सेवेला तत्परच आहे। कालच आपण आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। पण आता हे सगळं करत असताना, पुढे जात असताना वैवाहिक माझा जो विषय अडकलेला आहे तो आता सॉल्व्ह करण्याची वेळ आलेली आहे। कारण माझ्याच डोक्यावर बसून मिरे वाटण्याचं काम अनेक प्रकारे सुरू आहे आणि ही गोष्ट ही सहन करणं मला असं वाटतं की सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा योग्य नाही। एखाद्या बाईचं एखाद्या नवऱ्याशी पटत नसेल तर तिने सरळ घटस्फोट दिला पाहिजे, घटस्फोटही द्यायचा नाही आणि स्वतः वाटेल तितकी मजा करायची, त्याला लुटायचं, बर्बाद करायचं, एन्जॉय करायचं लाईफ, आणि त्याला आपण तुकडा खाऊ घालतोय असं लोकांना भासवायचं। अशा पद्धतीच्या डायन ज्याला आपण म्हणतो, यांचा खात्मा होणं गरजेचं आहे। कारण असे माझ्यासारखे बरेच पुरुष आहेत जे असे अडकलेत। धड डायव्होर्सही देत नाहीत, धड नांदते नाहीत, धड सांभाळतही नाहीत आणि धड कोणाला सांभाळूही देत नाहीत, आणि त्याला कुठेतरी असा खचवायचा की तो सारा पुन्हा जीवनात उठलाच नाही पाहिजे। कितीतरी केसेस मी अशा बघतो। परेशान आहेत पुरुष, काय करायचं ते समजत नाहीत, आणि बायकांचे बाप जे आहेत आणि त्यांच्या घरचे जे आहेत माहेरी, ते जर शक्तिशाली असले आणि पैसेवाले असले तर आमची पोरगी सोन्याचा नथ घेऊन पैदा झाली म्हणतात। अरे पैदा झाली तर कुठं आमच्या घरात आणून टाकली, आमचं चुकलं। मग चुकलं तर डायव्होर्स द्या आणि दुसरीकडे लग्न करा, नाही समाज नाव ठेवेल। मग काय तुमच्या बापाचे नोकर आहे आम्ही? दरवेळेला सलग तुम्ही जे पाहिजे ते करताय। त्यामुळे हा लढा या सगळ्या पुरुषांच्या वतीने आता मी लढणार आहे। दरवेळेला बायकांची लाड, दरवेळेला बायकांची लाड। ठीक आहे ना, तुमच्यावरती अनंत वर्ष काय झाले नाही झाले, तुम्ही काही केले नाही केले, महाभारत रामायणापासून तर तुमची कीर्त्या सगळीकडे गाजतात, गाजत नाहीत असं नाहीत। सारखं सारखं पुरुषांवर तुम्ही नाव ठेवताय, तर तुम्ही काही धुतल्या तांदळाच्या सगळ्याच आहेत असं पण नाहीये। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढणं गरजेचं आहे। आता काय हाल अपेक्षेतून जातात माणसं। आज माझ्यासारखा माणूस जो 10 वर्ष आमदार आहे, माझी आई जिचे वडील आमदार, जिचा नवरा आमदार, जी स्वतः आमदार, आज आम्ही कुठे राहतोय? हे इथं राहतोय आम्ही। घर मालक म्हणतोय की घर सोडा, पाणी जर काही येत नसेल, आणि आम्ही म्हटलो की पाणी येत नाही तर घर सोडा म्हणतोय। इतकी हिंमत? कारण का तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहता म्हणून? आता ना तुमचा हिशोब करायची वेळ आली आहे। बरेच लोकांनी प्रयत्न केलेत पॅचअप करण्याचे, पण तुम्ही काय ध्यानावर यायला तयार नाही आणि तुम्ही लग्न सोडायलाही तयार नाही।
कारण का आम्ही फार पॉवरफुल आहे, आम्ही जे पाहिजे ते करू शकतो, आम्हाला जसं पाहिजे तसं करता येतं, जे हम बोलेगा वही होएगा. आणि मग तुमची सगळी पिलावळ. आदित्यबद्दलही काही मला, मी जरी सारखं सारखं लोकांना वाटत असेल की कधी असं म्हणतो तर कधी असं म्हणतो, अरे बापाचं प्रेम आहे ते येतच आडवं. पण जर लेकरू इतकं पण वाया गेलं असेल की ते सुधारणारच नसेल, त्याच्यासाठी पूजा पण घालून आलोय परवा, तर मग गेलेलं बरं. धृतराष्ट्र दुर्योधनाचं ऐकत बसला नसता तर कदाचित काही लफडं झालंच नसतं. पण त्याला बापाचं हृदय वेगळं असतं आणि ते वेगळं हृदय सगळंच घेऊन बुडतं. आणि म्हणून यावेळेलाही ते बुडेल अशी भीती ज्यावेळेला निर्माण व्हायला लागलेली आहे, त्यावेळेला मी आता स्वतःला सावरायचं ठरवलंय. ठीक आहे, पुत्रप्रेम आहे, मान्य आहे, आशीर्वाद आहेत की नीट राहा, चांगलं वाग, पण वाकड्यात उलटे गणिमी कावे लोकांना एक दाखवायचं, करायचं दुसरंच, आणि कोणाच्या पावरवर. बरं, जे अंडरपॅन्ट तो घालतोय ती दानवेंनी दिली, आणि जे दानवे अंडरपॅन्ट घालतात ती त्यांची नाहीये, ती पण लोकांची चोरलेली आहे. चोरीच्या नादाला जर का माझं पोरगं जाणार असेल तर ते मेलेलं बरं. म्हणजे हे कठोर काळजाने म्हणावं लागतं, कारण समाज टिकला पाहिजे. आणि समाजच टिकला नाही तर मग काय होणार आहे? कुटुंबाचं तर व्यवस्थापन उद्ध्वस्त करून टाकलंय सगळं, आणि यातून समाजाचं विघटन हे योग्य नव्हे. म्हणून मी एकच गोष्ट शेवटची आता या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतोय, हे सगळे धंदे बंद करून टाकले पाहिजेत. आज तुम्ही पॉवरफुल आहात मिस्टर दानवे, आहात नाही आहात तुमचं तुम्हालाच माहिती, कारण वरती गेल्याच्या नंतर तुम्ही कसे सलाम ठोकतात ते पण आम्हाला माहिती आहे. बाहेर येऊन डेअरिंग करतात, आज जाऊन फरशी सलाम देतात, त्याच्यात मला जायचं नाहीये. पण ज्या पद्धतीचा अवस्था तुम्ही माझी केलेली आहे, माझ्यासारख्या अनेक पुरुषांची तुम्ही अवस्था केलेली आहे, याला तर ठोकावंच लागेल बॉस. 6 एप्रिलपर्यंत मी माझ्या आध्यात्मिक प्रवासात आहे. तोपर्यंत तुम्ही ठिकाणावर या, आणि नाही तुम्हाला जमतंय ना तर डायव्होर्स देऊन टाका, मोकळं करा. माझे भाऊबंद येऊन गेले, मी परवा स्वतः येऊन गेलो, तरीही तुमचं डोकं ठिकाणावर यायला तयार नाही. कोण आहे, काय खेळ आहेत मला नाही माहिती, पण याचा त्रास जर तुम्ही मला देणार असाल आणि अनेक पुरुषांना असा त्रास होणार असेल तर बॉस बजाना तो पडेगा. आणि म्हणून लवकरच 6 तारखेच्या नंतर मी डायव्होर्स फाईल करणार आहे. एक तर तुम्ही डायव्होर्स द्या, नाही तर तुम्हाला काय करायचं ते करा. आणि माझे जेवढे हितचिंतक आहेत मी त्यांना आवाहन करतो, तुमच्या संकटकाळी मी येतो, माझ्या संकटकाळी तुम्ही धावून या.